नमस्कार, मैं ज्योति श्रीवास्तव। आप देख रहे हैं सी न्यूज भारत। रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर, जिसमें बात होगी संभाजी नगर की, जहां पाकिस्तानी गैंगस्टर शहजाद भट्टी के साथ संपर्क में होने के संदेह में महाराष्ट्र आतंकवाद विरोधी दस्ते ने 10 लोगों को पूछताछ के लिए हिरासत में लिया है। साथ ही बात होगी हवेली की, जहां आषाढ़ी वारी के अवसर पर कोंडवा स्थित विट्ठल मंदिर परिसर में वारकरी श्रद्धालुओं के लिए सामाजिक सेवा अभियान आयोजित किया गया। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से डालेंगे नजर। पाकिस्तानी गैंगस्टर शहजाद भट्टी से संपर्क के संदेह में महाराष्ट्र आतंकवाद निरोधक दस्ते एटीएस ने छत्रपति संभाजी नगर से 10 लोगों को पूछताछ के लिए हिरासत में लिया है। शुक्रवार सुबह राज्य भर में करीब 150 स्थानों पर हुई छापेमारी में मराठवाड़ा क्षेत्र के 15 लोगों को हिरासत में लिया गया। एटीएस संदिग्धों से पूछताछ कर मामले की जांच कर रही है। अधिकारियों को एक संदिग्ध की राजस्थान स्थित अंतर्राष्ट्रीय सीमा क्षेत्र तक हुई यात्रा पर भी शक है, जिसकी जांच की जा रही है। संभाजी नगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी की रिपोर्ट। पुणे में आषाढ़ी वारी के अवसर पर कोंडवा स्थित विट्ठल मंदिर परिसर में वारकरी श्रद्धालुओं के लिए सामाजिक सेवा अभियान आयोजित किया गया। मोहसिन शेख की ओर से वारकरियों को बारिश से बचाव के लिए रेनकोट तथा भोजन का वितरण किया गया। इस अवसर पर मोहसिन शेख ने सर्वधर्म समभाव और सामाजिक एकता का संदेश देते हुए कहा कि धर्म कोई भी हो, मानव सेवा ही सबसे बड़ी पूजा है। इस सेवा कार्य से वारकरियों में प्रसन्नता का माहौल रहा और लोगों ने इस मानवीय पहल की सराहना की। हवेली से सी न्यूज संवाददाता यश सोलंकी की रिपोर्ट। शास्त्री नगर अस्पताल मारपीट मामले में महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे के पूर्व विधायक राजू पाटिल ने भाजपा विधायक रविंद्र चौहान और अस्पताल प्रशासन पर निशाना साधा है। उन्होंने कहा कि डॉक्टरों और कर्मचारियों के साथ मारपीट का समर्थन नहीं किया जा सकता, लेकिन अस्पताल की खराब स्वास्थ्य सेवाएं और व्यवस्थाएं भी गंभीर मुद्दा है। पाटिल ने अस्पताल में दवाइयों, कर्मचारियों के व्यवहार और स्वास्थ्य सुविधाओं को लेकर सवाल उठाए तथा सुधार की मांग की। उन्होंने रविंद्र चौहान पर डोंबिवली की समस्याओं को लेकर सक्रिय नहीं रहने का आरोप भी लगाया है। दिवसापासून जे चालू आहे आपल्या शास्त्रीनगर दवाखान्यात जे प्रकार घडला त्याच्यावरनं जे चालू आहे त्याच्यात कुठेतरी आम्हाला राजकारण होताना पण वाद घ्यायला लागला की काही गोष्टी ठीक आहे, तुम्ही एक काळी बाजू दाखवताय, पांढरी बाजू दाखवताय, परंतु मधला ग्रे एरिया तुम्ही दाखवत नाही आहे. तुम्ही दाखवतायत, काही चॅनलने दाखवलं पण ते, परंतु आमचे तेच म्हणणे की रमेश म्हात्रेने जे केलं त्याचं समर्थन होऊच शकत नाही. त्याचा आम्ही त्रिवार निषेधच करतोय. ही घटना घडायलाच नाही पाहिजे होती. परंतु आमचं म्हणणं त्याच्या पुढे जाऊन असं आहे की समजा रमेश म्हात्रेंच्या जागी त्या महिलेचं नातेवाईक असतं, त्याने हा प्रकार केला असता तर, आणि मग हा प्रकार का घडला? दवाखान्याच्या ज्या सुविधा आहेत त्या पुरेशा आहेत का? प्रशासन तिथे पुरा पडतोय का? तर नाही पडत आहे. हेच सत्य आहे ना. प्रशासनाने ज्या तिथे सोयी द्यायला पाहिजे होत्या त्या तिथे होत नाही. डॉक्टर्स तिथे वेळेवर नसतात. जो स्टाफ असतो तो ॲरोगंटली वागतो. या अनेक तक्रारी आमच्याकडे येत असतात. त्या अनुषंगाने आम्ही माननीय आयुक्त साहेबांकडे मागणी करायला आलेलो की याच्यात काय काय गोष्टी आहेत की तुम्ही तिथे जे डॉक्टर्स आहेत, ज्यांना काही कंत्राटी आहेत, त्यांच्या हजेरी वगैरे व्यवस्थित होतात की नाही बघा. दिवसातनं दर तासाला त्यांच्या ड्युटी आवरमध्ये त्यांची हजेरी घेतली गेली पाहिजे. या स्टाफचा लेखाजोखा ठेवला पाहिजे. तिथे मेडिसिन आहेत की नाही बघायला पाहिजे. तिथे जे बेड्स उपलब्ध आहेत त्याचा एक डॅशबोर्ड असायला पाहिजे. अशा अनेक सूचना केल्या. तिथे जो सभागृह आहे म्हणजे पोस्टमॉर्टमचा तो कक्ष आहे बनवला, त्याची दुर्गंधी आजूबाजूला जाते. जवळजवळ 3,000 लोकांनी तक्रारी केल्यात त्याच्यावर. तो एकतर शिफ्ट करा किंवा तिथे एक 20 लाखाचं काहीतरी मशीन लावायची आहे, ती लावली नाही अजून. तर प्रशासन जर अशा गोष्टीत हलगर्जीपणा करत असेल, त्याला कोणी जाब विचारायला नको का? तो विचारायला आम्ही इथे आलो होतो. तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही आम्हाला सत्तेत 6 महिने झाले आणि प्रश्न विचारतो. 30-30 वर्ष जे सत्तेत बसलेले आहेत ते काय करतात? त्यांना पहिला प्रश्न विचारा. आम्ही याचसाठी सत्तेत बसलेलो आहोत की हे जे चाललंय ते बरोबर चाललं नाही. सत्तेत राहून आम्ही सुधारू शकतो, हा आम्हाला आत्मविश्वास आहे. आणि आम्हाला सत्तेत राहून आम्ही काय करतो हा प्रश्न 5 वर्षानंतर विचारा. त्याचा रिझल्ट बघून विचारा. पहिली गोष्ट, डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण तिथे आहेत कुठे? 6-7 दिवस पाऊस पडतोय. आज तो रवी उगवला, पण आमचा रवी तिथे उगवला नाही अजून. त्यामुळे तुम्ही ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांना प्रश्न विचारत नाही. जे इमानदारीत काही ध्येय घेऊन पुढे आलेले आहेत त्यांना प्रश्न विचारतात. माझी आपणास विनंती आहे की अशा लोकांना तुम्ही प्रश्न विचारा की काय करताय तुम्ही.
डोंबिवलीच्या मध्यभागी ते पोस्टमॉर्टमचं ते ग्रह कक्ष आणून ठेवलाय. या अशी तुमची प्लॅनिंग असते. रामनगरची स्मशानभूमी तिथं हटवा. गेले कित्येक वर्ष आम्ही बोलतोय, लोक तिथली मागणी करतात. ती हटत नाहीये. तर या ज्या गोष्टी शहराच्या बाहेर असायला पाहिजेत त्या शहरात आणतात. ज्या गोष्टी शहरात असायला पाहिजेत त्यांचा थांग पत्ता नाहीये. त्यामुळे हे सगळा अनागोंदी कारभार चालू आहे आणि तेच दाखवायला मी लोकांसमोर आलेलो, की ह्या गोष्टी सत्ताधारी जेवढे जबाबदार आहेत, तेवढं प्रशासन पण जबाबदार आहे आणि लोकांचा उद्रेक का होतो? पुन्हा एकदा सांगतो, रमेश म्हात्रेंनी केलं ते चुकीचं आहे. पण त्यामागची भावना, त्यांचा तापट स्वभाव सोडून द्या तुम्ही. पण तो एखादा नातेवाईक असता, त्या महिलेला किंवा त्यांना ज्या प्रकारे शिवीगाळ केली याचं समर्थन होऊ शकत नाही. परंतु कुठेतरी रागाचा उद्रेक होतो याचा आपण उहापोह करणार आहोत की नाही? केंद्राची आयुक्तांची भूमिकेवर म्हटली या संदर्भात आयुक्तांना स्पष्ट प्रश्न विचारला, की गुन्हा दाखल करायला तुमच्या प्रेमायसेसमध्ये, तुमच्या प्रॉपर्टीत जर असा गुन्हा झालाय, तर तो गुन्हा दाखल करायला वेळ का लागेल? आणि तुम्ही आम्हाला किंवा पब्लिकला इथे स्पष्ट त्याचा वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा. तुम्ही सर्व फुटेज बघा. 5 मिनिटाचं फुटेज बघून ती घटना काय घडली सांगू शकत नाही कोणी. सगळे फुटेज काढा, त्याच्या मागे काय घडलं, पुढे काय घडलं किंवा तिथे काय घडतं बघा जरा. त्याचा एक आढावा घेत जा. जिम्मेदारी ठरवा. त्यांच्यावर कारवाई करा. या सगळ्या गोष्टी त्यांना आम्ही सांगितलेल्या आहेत. मनसेची कुठची ही भूमिका असणार. जिथे आम्हाला पटत नाही तिथे आम्ही जाब विचारणार आणि अशीच आमची पुढे वाटचाल असणार. हा जबाब भाजपला विचारणार होता. कारण 30 वर्षापासून शिवसेनेची पण सत्ता आहे. तर संबंधित तुमच्या मित्र पक्षाला रवींद्र चव्हाण भाजपचेच आहेत ना, त्यांचंच नाव घेतलं मी. मित्र पक्ष वैद्यकीय शिक्षण मंत्री होते. 4 टाइम आमदार आहेत. केलं काय डोंबिवली? डोंबिवलीची डोंबिवली करून ठेवली. म्हणजे लाज वाटायला पाहिजे अशा लोकप्रतिनिधींना, की तुम्ही काही न करता ते फक्त ते कमळ लावून मैतावर आणि बादशावर जाऊन नाही होत. लोकांची कामं करायला पाहिजेत. करा. कल्याण से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। महाराष्ट्र बुलेटिन में फिलहाल के लिए इतना ही। देश दुनिया की बाकी खबरों को जानने के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।